नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, मी स्वीडनमध्ये होतो आणि कालच मुंबईत परत आलेलो आहे. परत आलो म्हणजे काय, विजा माझा अजून आहे 1 महिनाभर. पण मला तिथे मोटिव्ह काहीच नाही ना, कारण शेवटी मला तिथे काहीच काम नाही. आणि माझं स्विस पॅरिस फिरायचं होतं, ते फिरून झालेलं आहे. मुलाकडे 1 महिना राहिलो आणि त्यामुळे परत आलो. तेव्हा या आठवड्यामध्ये आपलं 2025 संपतंय, 2026 साल येत आहे. तर त्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा, मनोकामना, आकांक्षा या 2026मध्ये पूर्ण होत. मी नूतन आंग्ल वर्षाच्या वगैरे असं असं काही मी तुम्हाला हे करणार, किंवा आम्ही गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरं करणार वगैरे यातला फालतूपणा मी करणार नाही. असो, स्वामी समर्थांचं नाव घेऊन 28 डिसेंबर 25 ते 4 जानेवारी 2026 या कालखंडाचं सर्वसाधारणपणाने ढोबळमानाने 12 राशींचा राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. चंद्र मेष, वृषभ आणि मिथुन या राशीतून प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी तो त्याच्या उच्च राशीमध्ये असल्यामुळे त्या संबंधी जी काही बुधवार गुरुवारी फळं मिळतील ते अत्याधिक स्वरूपाची मिळतील, हे लक्षात ठेवायचं. असो, मेष रास. सोमवार मंगळवार जीवनेच्छा चांगली राहील, काम करण्याचा उत्साह राहील, शरीर प्रकृती अतिशय उत्तम राहील. मंगळवार बुधवारी 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे, किंवा तसं काही तुम्हाला समोर जर चान्स दिसला तर लगेच तुम्ही त्याच्यावरती हात मारायला मागे पुढे बघू नका. आठवड्याचा शेवट हा काही कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने चांगला आहे. बंधुवर्गाकडून काही बातमी कळण्याची शक्यता आहे, बरी किंवा वाईट कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास थोडाफार लहानसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृषभ रास. सोमवार मंगळवार सांभाळा, खिसा पाकिट तुम्हाला खर्चाचे प्रसंग आहेत, अनअवॉइडेबल ज्याला म्हणतात अशा स्वरूपाचे असतील, त्यामुळे मनावरती ताण येईल. मंगळवार बुधवार चांगला आहे, शारीरिक आणि मानसिक दोनही प्रकारचा ताण तणाव हा नाहीसा होईल, काम करायला उत्साह राहील आणि त्यामुळे एकंदरीतच 31 हा आनंदात जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे. 4 पैसे तुम्हाला समोर मिळतायत असं दिसलं तर त्यासाठी बिनदिक्कतपणाने प्रयत्न करायला काहीही हरकत नाही. तुमचे प्रयत्न सत्कारणी लागतील. मिथुन रास. सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. सोमवार मंगळवारी तुम्ही जी काही कामं करायची असतील ती सगळी कामं करून घ्या. महत्त्वाची कामं लांबणीवर टाकू नका, करून घ्या. सर्व प्रकारचे लाभ होण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. बुधवार गुरुवार मात्र शारीरिक त्रासाचा, पैसा म्हणजे पैशाचा व्यय होण्याचा, व्यसनांपासून सावध राहा. 31 आहे म्हणून सांगितलं. उगाच जास्त धाडस करायला जाऊ नका. तर त्यामुळे नाहीतर काय पैसाही जाईल आणि इज्जतही जाईल, तर तसं होऊ देऊ नका. आठवड्याचा शेवट चांगला आहे, शरीर प्रकृती चांगली राहील, मन उत्साही राहील. नवीन वर्षात नवीन काम करण्याचे संकल्प सोडा. त्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना सोमवार मंगळवार उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी अतिशय चांगला आहे. नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी नसेल त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होईल आहे, त्यांना त्याच्यामध्ये सुधारणा घडण्याची शक्यता निर्माण होईल. बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहे, म्हणाल ते होईल, करीन ती पूर्व अशा स्वरूपाचे हे वातावरण त्या दिवशी म्हणजे बुधवार गुरुवारी असेल. शुक्रवार शनिवार हा जरा खर्चाचा आहे, तेव्हा सांभाळून राहा, खिसा पाकिट सांभाळायची वेळ येईल. सिंहरास. सिंह राशीला धार्मिक कार्याच्या दृष्टीने, पर्यटन म्हणा किंवा या दृष्टीने सोमवार मंगळवार हे अतिशय उत्तम आहेत. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार गुरुवार उद्योग धंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये अतिशय उत्तम आहे.
आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्यातनं होणारे सर्वतोपरीने लाभ हे शुक्रवार शनिवार रविवारी तुम्हाला म्हणजे उपभोगायला मिळतील. एकंदरीत हा आठवडा म्हणजे उंगलियां घी में और सर कढाई में अशा स्वरूपाचा तुमचा असणार आहे. कन्या रास, सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळा, वाहन जपून चालवा, त्रास होण्याची शक्यता आहे, एखादा बारीकसा अपघात होण्याची शक्यता आहे, ॲसिडिटीचा त्रास होईल, कापणं भाजणं यासारखा त्रास होण्याची शक्यता सोमवार मंगळवारी आहे. बुधवार गुरुवार उत्तम आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागण्याची शक्यता आहे. बंधुवर्गासाठी प्रवास करायला लागण्याची शक्यता आहे. आठवड्यात आपल्या इयर एंडिंगसाठी कुठेतरी बाहेर जायचे प्लॅन आखलेले असतील तर ते सक्सेसफुल होतील. प्रवासामध्ये अतिशय चांगला अनुभव येईल. प्रवास अतिशय चांगला होईल. आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा उद्योग व्यवसाय यासाठी चांगला आहे. तुळ रास, सोमवार मंगळवार हा शरीर प्रकृतीसाठी, जोडीदाराच्या सुखासाठी, व्यवसायात असाल तर पार्टनरच्या सुखासाठी अतिशय चांगला आहे. पार्टनरकडून सहकार्य मिळेल. पार्टनर जे काही 4 शब्द सांगेल ते नीट ऐका, तिकडे दुर्लक्ष करू नका, त्याने तुमचा फायदा होईल. आठवड्याच्या मध्यावरती अतिरेक टाळा. 31 आहे, व्यसनाचा किंवा कसलाही अतिरेक टाळा, त्याने तुमचं शारीरिक आणि मानसिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या धार्मिक कार्याने होण्याची शक्यता किंवा एखाद्या बारीकशा प्रवासानं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहेत. सर्दी पडसं खोकला यासारखा त्रास होण्याची शक्यता आहे. हाताखालचे लोक त्रास देतील, अचानक दांड्या मारतील, त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. मात्र मंगळवार बुधवार हा अतिशय चांगला आहे. जोडीदाराचं सुख लाभेल, शांतता असेल. मात्र परत आठवड्याचा शेवट हा त्रासाचा आहे. शरीर प्रकृती सांभाळा. एखादा जुनाट रोग वरती डोकं काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिसाहस टाळा, हे लक्षात ठेवा. आपल्या मर्यादेत राहा आणि त्याच्यामुळे तुम्हाला शरीर प्रकृती चांगली राहील. नाही तर हा आठवडा तुम्हाला शरीर प्रकृती एकंदरीतच या दृष्टीने अतिशय वाईट आहे, हे लक्षात ठेवा. धनुरास, सोमवार मंगळवार फार छान आहे. म्हणजे हार्मनी ज्याला म्हणतात की सुसंगती, आयुष्यात योग्य गोष्टी योग्य वेळी घडणं हे तुम्हाला सोमवार मंगळवारी उपभोगायला किंवा पाहायला मिळेल. संततीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःला कुठली स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये चांगलं यश येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती सांभाळा. सर्दी खोकला पडसं याचा अत्यधिक त्रास या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडी ताप वगैरे सुद्धा होऊ शकतो, तर त्या दृष्टीने सांभाळा. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. जोडीदाराबरोबर आनंदात आठवड्याचा शेवट नवीन वर्षात घालवाल. मकर रास, सोमवार मंगळवारी घराची चिंता करावी लागेल. घर बदली करायचं असेल, नवीन घर घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार हे चांगले आहेत. आई असेल तर आईची काळजी करण्याच्या दृष्टीने देखील सोमवार मंगळवार हा चांगला आहे. बुधवार गुरुवार हा संततीकडून चांगली बातमी कळेल. संतती जर बाहेरगावी जाण्याच्या म्हणजे परदेशी जाण्याच्या प्रतीक्षेत असेल तर त्या दृष्टीने हिरवा झेंडा संततीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट मात्र तुम्हाला थोडा त्रासाचा, हेक्टिक ज्याला म्हणावं अशा स्वरूपाचा जाईल. नोकर मंडळी त्रास देतील. नोकरी धंद्यामध्ये असाल तर हाताखालची मंडळी त्रास देतील, त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील, त्यामुळे तुमची मनाची चिडचिड होईल, तर त्यामुळे जरा सावध राहा. कुंभ रास, सोमवार मंगळवारी तुम्हाला कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला आपण काहीतरी कर्तृत्व दाखवू शकतो का, आपण काही करू शकतो हे सिद्ध करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचा अचूक फायदा सोमवार मंगळवारी घ्या. बुधवार गुरुवार घराकडे लक्ष द्या.
आई असेल तर आईकडे लक्ष द्या. घरात तिकडे रेनोव्हेशन म्हणा किंवा काही तत्सम घराची कामं या दृष्टीने बुधवार गुरुवार लक्ष द्या. शेवट आठवड्याचा अतिशय चांगला आहे. ज्याला सुसंगती म्हणतात, योग्य गोष्टी योग्य वेळी घडणं, हा भाग तुम्हाला आठवड्याच्या शेवटी चांगलाच अनुभवाला येईल. तर त्या दृष्टीने आठवडा चांगला आहे. सोमवार मंगळवार मीन राशीच्या माणसांना सोमवार मंगळवार पैशाचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवारी छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. कर्तृत्व दाखवण्याची शक्यता आहे. कर्तृत्व म्हणजे नवीन वर्षातलं कर्तृत्व दाखवू नका, तर चांगलं कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये शांततेमध्ये जाण्याची शक्यता आहे. मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला वैयक्तिक जर काही समस्या असतील, मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, व्हॉट्सॲपवरती संपर्क साधा. धन्यवाद.